आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। देवा, तुझी कृपादृष्टी राहू दे आणि या घरातल्या प्रत्येकाला शांती, आनंद, समाधान मिळू दे। स्वानंदी, आपल्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद भरपूर आहे। बस थोडी पैशाची कमी आहे। पैसे माग ते पण थोडे थोडके नाही, भरपूर माग, सपर फाडके माग। आई, हे बघ दिलं चप्पर फाडकेच। अगं ताई, हे बघ मला पण देतोय अगदी छप्पर फाडके। आज घर भरणार आहे वाटतं। ए, टाळी द्यायची गोष्ट आहे का? पातेली लावा। छप्पर आहे का मच्छरदाणी आहे? माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आल्या नाशिकवरनं घर बघायला, तर बघितलं काय म्हणतील सांग बघू। अरे ताई, हे कोणी एकेकाळची मिस नाशिक फर्स्ट राऊंड ह्या अशा गळक्या घरामध्ये राहते, हसतील मला। काही काय गाई तुझं? हा, आजपर्यंत एकतरी मैत्रीण आली आहे का तुझी? उगाच तू त्यांची आठवण काढत बसते। गुड मॉर्निंग। चुप रोहन, ताई अगं तू आधी जा बरं गच्चीत जा आणि बघ कुठे पाणी साचलं एक्झॅक्टली। ए बाबा, आणि त्या सेक्रेटरीला गाठ आधी आणि त्याला म्हणाव ते वॉटरप्रूफिंगचं काय कधी बघणार आहे तो। बाबा बाबा सावकाश, पाणी. पाणी सांडलंय, पाय घसरेल। अरे बापरे, हे पुन्हा कळायला लागलं का? हजारदा सांगितलं ना तुम्हाला, हे घर बदलूया, पण नाही ना ऐकलं। सांगा आता काय करायचं? छप्परच मजबूत नाहीये या घराचं। अगं पण भिंती तर मजबूत आहेत ना। वा, आधी बाबा शिकवणी घ्यायचे, आता मुली शिकवणी घ्यायला लागल्यात। घे सुरू कर नंदू। काय का असे कॉम्प्लिकेटेड कपडे देतात? जीन्स आणि टॉप सुचत नाही का त्यांना? जीन्स अँड टॉप आता 2-3 महिन्यांपूर्वी ना, त्या ऐश्वर्या राय ती कोणत्या फेस्टिवलला गेली होती ना, सेम अशीच साधी साडी होती, पण 12 लाखाची होती। आमचं नशीब मिस नाशिक झाले असते ना, तर ऐश्वर्या राय बरोबर मिस इंडिया मध्ये भाग घेतला असता। दिसली नसती तुम्हाला ऐश्वर्या राय। व्हेरी ट्रू। हो, ट्रू सुष्मिता मॅडम। कॉल मी सुश डॅड। ओके सुश मॅडम, तुमची जर ही वारी पूर्ण झाली असेल ना, तर ते माझं पुस्तक जागेवर नेऊन ठेवाल का? ओके। कोणी जाऊन सिटी बंद करणार? अगं हळू। सो क्यूट। रोमॅन्टिक। नवलाचं रोमॅन्टिक 30 वर्षांपूर्वी ही अशीच पडले होते आणि तोंडावर आपटले। अरे सोडताय। बरं चला, मी निघते हा। तू आता कुठे निघालीस? वृद्धाश्रमात। का वृद्धाश्रमात? ती वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्धांना योगा शिकवणार? काही कळतं का त्यांना? उगीच आपण हे सगळं करायचं? ऐक ना स्वानंदी, प्लीज। अगं आज ना सुष्मिताचं ऑडिशन आहे। आजच्या दिवस तू थांब ना, घरी जाऊ नको। हो पोद्दार सर सांगा। अगं जाऊ दे ना तिला, नाहीतरी एरवी ती सतत तुमच्यासाठीच धडपडत असते ना। स्वतःसाठी थोडा वेळ काढते तर काढू दे, तिला जाऊ दे। आई प्लीज ना, एक दिवस। अगं महत्वाचा दिवस आहे। सुश, ऑल द व्हेरी बेस्ट। मस्त होऊ दे ऑडिशन। बाय ताई। येते का? हो, आपली ताई कसली कमाल आहे ना हो। म्हणजे बघा ना, तिला सतत दुसऱ्यांच्या आनंदाचीच काळजी असते। घरी आपल्या आनंदाची आणि वृद्धाश्रमात त्यांच्या आनंदाची। तुम्ही तिचं नाव अगदी परफेक्ट ठेवलंय, स्व आनंदी, स्वानंदी। 35ला आली आहे लेक। कोण मुलगा लग्न करेल तिच्या बरोबर काही कळत नाही, देवालाच माहिती बाबा। मग काय हो, काही कळतंय का? तुम्ही गुरुजींकडे तिची पत्रिका घेऊन जाणार होतात ना, कधी जाणार? हा चहा झाला ना की लगेच जातो। मेहरबानी करा। व्हेरी ट्रू।
हॅलो मलिका मॅम. समर सर कुठे आहेत? समर, एक मिनिट, अंशुमनला विचारते. अंशुमन, एक्सक्यूज मी. हाय. बाय गर्ल्स. काय झालं मग? अरे समर कुठे? मला काय माहित. तुझ्या लाडक्या अधीराला विचार. तिथंच जास्त जीव आहे त्याच्यावर. अधीरा. हा मग अगं समर कुठे? दादा दादा येईलच की. का काय झालं? कधी? दिस इज सो ऑड. काय गरज होती समर दादाला मीटिंगला जायची? फोन पण लागत नाहीये त्याचा. चिल गाईस. दादा येणार म्हणाले ना तर येणारच. चिल. समर सर आले? नाही ना अजून. गुरुजी, मला असं वाटतं आपण उष्टावण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया का? हो. म्हणजे उगाच मुहूर्त टळायला नको ना म्हणून. मुहूर्त दुसरा मिळेल पण समर सारखा दुसरा भाऊ नाही मिळणार. चुलत भाऊ. काय? नाही उशीर होतोय ना कार्यक्रमाला. मॉम, उष्टावणासाठी तो लागणार ना. त्याच्याशिवाय राजवाड्यांच्या घरचं फंक्शन कसं होणार? तुम्ही असे उभे का आहात? समर दादा आला का? त्याचा फोन नाही लागत आहे. अगं मम्मा, तो बाळाच्या उष्टावण्यासाठी सोन्याचा बॉल घेऊन येणार होता. व्हॉट एव्हर. अरे पण आता नको काळजी करूस. येईल तो. पण कधी? नाही म्हणजे वेळही महत्वाची असते ना. तुम्ही सगळे नेहमी विसरता. बिझनेसमॅन आहे तो मोठा. वेळेची किंमत ना तुमच्यापेक्षा त्याला जास्त कळते. बोल ग. हॅलो दादा, कुठे असतो? अरे निघालोय, पोचतोच आहे. तुला माहितीये ना तुझ्या भाचीचं उष्टावण आजच आहे ते. असं कसं विसरीन मी? तूच म्हणाला होतास ना की उष्टावणासाठी सोन्याचा बाऊल आणि चमचा घेऊन येतो म्हणून. आपण राजस्थानच्या पॅलेस मध्ये पाहिला होता तसा. हे बघ, मला तसाच बॉल हवाय हा. नाही तर सासरचे सगळे हसतील अरे माझ्यावर. तुला जे हवं ते सगळं मिळेल अर्पिता. माझ्या सोन्यासारख्या भाचीला सांग, तिचा मामा तिच्यासाठी सोन्याचा बोल घेऊन येतोय. थँक्यू 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 दादा. आय लव्ह यू. आणि लवकर ये हा. आता ठेवू का? नाही तर इथेच उशीर व्हायचा. बाय. राजाजी नमस्कार. नमस्कार. वेलकम. थँक यू. आइए. वीण दोघातली तुटे